कार्यकर्त्यांनी कृपया हुज्जत घालू नये. कार्यकर्त्यांनी कृपया बसून घ्या. ज्यांची नावं घेतो त्यांना आम्ही वरती बोलवतोय. आता तिथे गेटवरनं कोणी हुज्जत घालू नका. आम्ही यादी वाचतोय त्याच्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी वरती या, ज्यांना बोलवतोय त्यांना. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी फक्त स्टेजकडे या. आमदार नाही ते बसेल पाठीमागे, जिथे लोक आहेत तिथे ताबडतोब बसून घ्या. कृपया ताबडतोब बसून घ्या. बसून घेतल्यावरती ताबडतोब सभेला सुरुवात करता येईल. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण बसून घ्या. ज्या नेत्यांना स्टेजवर बोलवायचंय त्यांना आम्ही वरून बोलून घेऊ. गेटवरती तिकडे हुज्जत घालू नका. ज्यांची नावं इथे आलेली आहेत त्यांना मी बोलवून घेऊ. बाकीच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घालून घेऊ नका. आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे स्टेजच्या तिकडे गेटच्या इकडे, तुम्ही कोणाला सोडू नका. ज्यांची नावं आम्ही घेऊ त्यांना आम्ही वरती बोलवून घेऊ. श्रीमती वर्षा गायकवाड, आपण असाल तर लगेच व्यासपीठाजवळ या. राजू कोरडे, आपण व्यासपीठावरती या. सबका या निमित्ताने शिवसेना पक्षाच्या वतीने विभिन्न जे बाकी पक्षाचे जे सर्व प्रमुख नेते मंडळी आणि कार्यकर्ते आले, त्या सर्वांचं मी या निमित्ताने स्वागत करतो. आणि सर्वांना विनंती आहे की आहे त्या जागेवरती आहे त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. कोणी पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. फक्त ज्या प्रमुखांची नावं घेतलेली आहे, मग त्यात वर्षा गायकवाड जी असतील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील, इतर जे पक्षाचे प्रमुख आहेत, कोणी पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. आहे त्या जागेवरतीच बसून घ्या. मैं सभी धारावीकरों के तरफ से आदरणीय आदित्य जी का भी मंच के ऊपर स्वागत करता हूं और आप सबको विनती करता हूं कि है वो जगह पे बैठ जाए. कृपया करके ये जो हमारी एकजुट है, संयम जो हम लोगों ने मिलकर जो दिखाया है, उसको अगर साकार करना है तो और इस मोर्चे को यशस्वी करना है तो है वो जगह पे सब लोग जो भाई बहनें आए वो बैठ जाए. कृपया करून आहे त्या जागेवरती बसून घ्या. ज्या प्रमुख नेत्यांची नाव सन्मान्य अनिल परबजींनी घेतलेली आहे त्यांनीच पुढे यायचं आहे. बाकी कृपया करून कोणीही पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. व्यासपीठावरती पण येण्याचा प्रयत्न करू नका. जे प्रमुख लोक आहेत ते प्रमुख लोकांचीच भाषणं या निमित्ताने होणार आहेत. कारण आपल्याला हा रस्ता पण लवकरात लवकर मुंबईकरांसाठी मोकळा करून द्यायचा आहे. आपल्याला सर्वांना सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. कृपया आहे तिथे बसून घ्या. सभेला सुरुवात होत आहे. आपण बसल्याशिवाय सभा सुरू होणार नाही. मी कृपया आपल्याला विनंती करतो की ताबडतोब बसून घ्या. सभेला सुरुवात करायची आहे. उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. ताबडतोब बसून घ्या. जिथे आहात तिथे बसून घ्या. उभे राहू नका. इथे जरा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लोकांना पाठीमागे बसवून घेण्याचं काम ताबडतोब करा. इथे मधल्या मागच्या लोकांना दिसत नाहीये. शाखा प्रमुखांनी ताबडतोब बसवून घ्यायची व्यवस्था करा सगळ्यांना. हे पुढे जे उभे राहिलेत लोक, कृपया बसून घ्या. आपण बसून घेतलात तरच सभा सुरू लवकर होईल. जे कोण पुढे उभे आहेत त्यांना कृपया विनंती आहे की आपण बसून घ्या. जे कोण पुढे उभे आहेत त्यांना कृपया विनंती करतो, बसून घ्या. इथे पुढे उड्या मारून येऊ नका हो. सभेला सुरुवात करतोय. या धारावी सुरू करतो. धारावी बचाव आंदोलनासाठी आजचा हा मोर्चा जो सुरू आपण माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, धारावीच्या आमदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, धारावी बचाव समिती यांच्या नेतृत्वाखाली हा जो विशाल मोर्चा इथे आणलेला आहे, या मोर्चाला आपण सुरुवात करत आहोत. आणि मी सर्वप्रथम विनंती करतो, या धारावी बचाव समितीचे जे
काम गेले कित्येक दिवस बघतायत, धारावीच्या लोकांसाठी जे अहोरात्र झटतायत, त्यावेळी बाबूराव माने यांना विनंती करतो की मोर्चाला आपण संबोधित करावं. धारावीकरांच्या घराच्या मागण्यांच्या संदर्भात या ठिकाणी शिवसेना आणि सर्व राजकीय पक्षांच्या वतीनं या ठिकाणी जो विराट मोर्चा या ठिकाणी आता आलेला आहे, त्या मोर्चांचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, व्यासपीठावरील शिवसेनेची सर्व मान्यवर मंडळी, शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि धारावीकर बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा प्रचंड मोर्चा धारावीतील गरीब माणसांच्या घरासाठी बळ देणारा ठरणार आहे. हा प्रचंड मोर्चा धारावीकरांवर जो अन्याय होतोय, विकासाच्या गोंडस नावाखाली धारावीतल्या लोकांना धारावीच्या बाहेर हाकलायचं, त्यांच्या झोपड्या तोडायच्या, त्यांना पर्यायी जागा द्यायची नाही आणि एक षडयंत्राचा भाग म्हणून अदानी आणि अंबानीच्या घशात ही सर्व धारावीची जागा घालायची, त्या दृष्टीने आमचा विकास करण्याचा जो प्रयत्न होतोय, तो विकास म्हणजे धारावीकरांबरोबर बेईमानी आहे, धारावीकरांची फसवणूक आहे. आणि म्हणून गेली कित्येक महिने धारावीतली माणसं विकास झाला पाहिजे, आम्ही विकासाच्या विरोधात नाही. या ठिकाणी काही राजकीय पक्षाची मंडळी शिवसेनेला आणि या आंदोलनामध्ये सामील होणाऱ्या काही लोकांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करतायत, त्या गरीब माणसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. धारावीतल्या माणसांचा विकासाला विरोध नाही, विकास झालाच पाहिजे, आम्ही विकासाच्या बाजूचेच आहोत. परंतु आता जो प्लान चाललेला आहे, त्या प्लान मध्ये धारावीकरांचा विकास होत नाहीये, तो अदानीचा विकास होणार आहे. आणि म्हणून आम्ही सगळी माणसं, आज लाखो लोक या ठिकाणी आलेले आहेत. धारावीत 60 ते 70 हजार माणसं या मोर्चामध्ये सामील झालेली आहेत. अदानीच्या पापाला कंटाळून धारावीतल्या उपनगरातनं सुद्धा अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्व धारावीकरांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि धारावीतल्या माणसांना 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे. विकासाच्या नावाखाली धारावीतला एकही माणूस धारावीच्या बाहेर जाता कामा नये. धारावीची 650 एकर जमीन आहे, त्या 650 एकर जमीन मधल्या 1 लाख लोकांना जरी 500 चौरस फुटाचं घर दिलं तरी सुद्धा धारावीतल्या सगळ्या लोकांचं धारावीतच पुनर्वसन होणार आहे. 300 एकर जागा अदानीला वापरायला मिळणार आहे आणि 650 पैकी 50 एकर जागेमध्ये धारावीमध्ये आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्या. धारावीमध्ये मोठे कॉलेज बनवा, शाळा बनवा, धारावीतले रस्ते रुंद करा, धारावीमध्ये चांगली मैदानं द्या, धारावीमध्ये चांगलं हॉस्पिटल बांधा, धारावीसाठी स्वतंत्र वॉर्ड ऑफिसर नेमा. हे सगळं 50 एकरात होऊ शकतं. आणि म्हणून आपण सर्वजण धारावीकरांना बळ देण्यासाठी या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे चालत आमच्या मोर्चामध्ये 2 किलोमीटर सामील झाले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो, सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या मोर्चामध्ये शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी, बहुजन पार्टी, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल सेक्युलर, आझाद समाज पार्टी, सर्व समाज जनता पार्टी, धारावी भाडेकरू महासंघ, धारावीतील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, चाळ कमिट्या संस्था, संघटना, मंडळं इतके लोक सहभागी झालेले आहेत. या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि धारावीच्या लोकांसाठी सतत प्रयत्न करणारे ॲडव्होकेट राजू कोरडे यांना मी या सभेला संबोधित करावं अशी विनंती करतो.
या ठिकाणी गेल्या कृपया एक विनंती आहे, हे पुढे जरा उदय, हे जे पुढचे झेंडे आहेत ना हे थोडे बाजूला करा, मागच्या लोकांना दिसत नाही. हे पहिल्या लाईन मध्ये जे झेंडे आलेले आहेत हे सगळे जरा पाठीमागे घ्या जरा. चला घ्या राजू घ्या. हा जरा झेंडा जरा खाली घ्या अजून. चला घ्या राजू. या आजच्या या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि धारावीच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी या ठिकाणी आमच्या बरोबर असलेले शिवसेनेचे सगळे आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते, काँग्रेसच्या अध्यक्षा मुंबईच्या आणि धारावीच्या स्थानिक आमदार वर्षाताई गायकवाड आणि या ठिकाणी जमलेले धारावीकर, तसेच धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी साथ देण्याकरिता आलेले या ठिकाणी सर्व मुंबईकर जागृत जनता, आज या ठिकाणी आम्ही हा भव्य मोर्चा घेऊन आलेलो आहोत. पण त्यापूर्वी ज्यावेळी आम्ही या मोर्चाचं काम सुरू केलं आणि उद्धव साहेबांनी जेव्हा साथ दिल्याची घोषणा केली, लगेच या सरकारमध्ये असलेले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 2018 मध्ये ज्यावेळी उद्धव साहेबांच्या कार्यकाळातच या योजनेकरिताचा GR काढला गेला आणि सगळी प्रक्रिया राबवली गेली. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की 2018 मध्ये उद्धव साहेब नव्हे तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच काळामध्ये तो GR काढला गेला. या उलट उद्धव साहेबांचा कार्यकाळ जेव्हा झाला तेव्हा त्यांनी त्या GR मध्ये असलेल्या काही ज्या खोट आहे ती बघून त्या GR सहित संपूर्ण निविदा प्रक्रिया जी आहे ती रद्द केली. आपल्याला माहीत असेल की आता या ठिकाणी जेव्हा शिंदे फडणवीसाचं सरकार आलं, सरकार आल्याबरोबर पहिलं काम जर त्यांनी कोणतं केलं असेल तर 2022ला नवा GR आणला आणि 2018चा जो जुना GR आहे तो पुनर्जीवित केला. नव्या GR मध्ये, पूर्वीच्या GR मध्ये ज्या सवलती दिल्या होत्या त्या सवलतींच्या अधिकच्या सवलती देण्याचं काम या नवीन शासन निर्णयानं केलं आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यांनी निविदा प्रक्रिया राबवली की मागच्या 2018च्या वेळी जो विकासक त्यावेळी यशस्वी ठरला होता बोलीमध्ये तो यावेळी कम्पीट करू शकणार नाही, तो अटी शर्तीमध्ये बसणारच नाही. अशा तऱ्हेनं मॅच फिक्सिंग करून त्यांचा लाडका जावई असलेला अदानी जो आहे तो अदानी त्यांनी त्या ठिकाणी आणला. आपण पाहतो की अदानी आणल्याबरोबर रोज एक नवीन GR निघतोय, नोटिफिकेशन निघतंय आणि ते काढत असताना वारंवार अदानीला कसा फायदा होईल, त्याला GST माफी कशी देता येईल, त्याला प्रीमियम मध्ये कशी माफी देता येईल, फंजिबलच्या किमतीमध्ये कशी सूट देता येईल, असे अनेक रोज नवीन नवीन सूट त्यांना कशी देता येईल, अशा पद्धतीनं नवनवीन सवलतींची लयलूट ही जी अडाणीवरती करण्यात आली. मित्रांनो मला सांगा, हा मला वाटतं पहिला प्रकल्प असेल. त्या प्रकल्पाचा कालावधी आहे 17 वर्ष आणि 17 वर्षानंतर जर अडाणीने अजून विलंब केला, उशीर केला तर त्याला दंड काय, त्याला ते डिले पेनल्टी म्हणतात. त्यांनी डिले पेनल्टी ठेवली आहे 2 कोटी रुपये वर्षाला, फक्त 2 कोटी. 1 लाख कोटी नफा असणारा हा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये डिले पेनल्टी की हे पीनट आहे की पेनल्टी आहे अशी शंका यावी अशा तऱ्हेनं एक त्यांना सवलत देण्यात आलेली आहे. जेणेकरून आपण पाहतो की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक राहतात. हे ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणारे जे लोक आहेत ते वर्षानुवर्ष तिकडे राहिल्यानंतर
आपण पाहतो की त्यांचं खरं घर जे आहे ते विसरून गेलेले आहे. आता 17 वर्षाचं त्यांना वेळ आणि त्यानंतर 10 वर्ष 15 वर्ष जर त्यांनी अशीच काढली तर मला सांगा की 32 वर्षानंतर 25 वर्षानंतर आपल्याला घर मिळेल ही गोष्टच धारावीकर विसरून जातील. आणि त्यामुळे हा टाइम बाउंड प्रोजेक्ट झाला पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी केली. मागण्या अनेक केलेल्या आहेत. आता मला काही लोकांनी विचारलं, काल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, राऊत साहेबांनी सांगितलं होतं की प्रेस कॉन्फरन्स घ्या. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. काहींनी विचारलं की आता शिंदे साहेब जे आहेत, फडणवीस साहेब जे आहेत ते धारावीकरांना 400 चौरस फुटाचं घर देणार आहेत. तुम्ही 400 फूटच मागत होता आणि आता उद्धव साहेबांनी नवीन 500 फूट काय प्रकार आणला. मुद्दा असा आहे की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब 400 देत नाहीत. त्यांच्या GR मध्ये, त्यांच्या धोरणामध्ये, नोटिफिकेशनमध्ये जे जे काही जाहीर केलंय त्या कुठेच त्यांनी 400चा उल्लेख केला नाही. त्यांनी SRAच्या अंतर्गत फक्त 300 फूट देण्याचं सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच होतं. उद्धव साहेबांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की अदानीला जेव्हा एवढी खैरात ते करतायत, एवढ्या सवलती जेव्हा ते देत आहेत, तर त्यावेळी धारावीच्या जनतेसाठी 500 चौरस फुटाचं घर का मागू नये. आणि ही मागणी जी आहे ही आमची अतिशय न्याय्य अशी मागणी आहे. मित्रांनो, फक्त धारावीचा प्रश्न नाही. आपल्याला माहीत असेल की मुंबई शहरामध्ये MMRD अंतर्गत MUTP आणि MUIP चे प्रकल्प झाले. ते प्रकल्प व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट म्हणून घोषित झाले होते. धारावीचा प्रकल्प सुद्धा 2007 सालीच व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट आहे. व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट आहे, परंतु या प्रकल्पामध्ये कट ऑफ डेट आहे 1 जानेवारी 2000 च्या नंतरचे जे लोक असतील ते लोक अपात्र ठरणार आहेत. आणि 2-3 वेळा जो धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांसाठीचा सर्वे झाला, जे अनेक्षर 2 झालं, त्यामध्ये साधारणपणे 70 ते 80% लोक जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत. मला आपल्याला हेच सांगायचं आहे, अपात्रसाठी त्यांनी काय सोय केली आहे. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जे लोक अपात्र ठरतील त्यांना धारावी पासून 10 किलोमीटरच्या पुढे, 10 किलोमीटरच्या पुढे किती सांगितलं नाही, म्हणजे ते किती पुढे जाऊ शकतात, त्यांना त्या ठिकाणी सशुल्क किंवा भाडे तत्वावरील घरं जी आहेत ती दिली जाणार. म्हणजे अख्खी धारावी जी आहे ती विविध प्रकल्पाच्या नावे रिकामी करायची. त्यानंतर धारावी जी आहे ती अपात्र घोषित करून ती अगदी मुंबईच्या बाहेर ढकलून द्यायची आणि संपूर्ण धारावी आणि नंतरच्या काळामध्ये संपूर्ण मुंबई जी आहे ती अडाणीला द्यायची. अशा पद्धतीचा हा डाव आहे. आणि ह्याबद्दल आम्ही जेव्हा हतबलता घेऊन उद्धव साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या मागे जर तुम्ही उभा राहिला नाहीत तर आमचा हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन जे आहे ते चिरडून टाकल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. आणि उद्धव साहेबांनी आमच्या पहिल्या भेटीतच आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं आंदोलन चालू ठेवा, आमचे जे सहकारी आहे त्यांच्याशी बोला. राऊत साहेबाला त्यांनी आमच्याकडे दिलं आणि त्यांना सांगितलं की त्यांच्याशी चर्चा करा. आणि 2-3 वेळा चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की धारावीकरांना आम्ही पोरकं सोडणार नाही. आम्ही धारावीच्या जनतेच्या मागे, धारावीच्या न्याय मागण्यासाठी अख्खी मुंबई रस्त्यावर उतरवू. आणि आज उद्धव साहेबांनी आपला शब्द खरा केला. धारावीकराच्या वतीनं मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी देतो. आता TDR बद्दल ज्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, राऊत साहेब बोलणार आहेत, अनेक वक्ते बोलणार आहेत. बोलायला गेलो तर मी भरपूर बोलू शकतो, परंतु मला वाटतं ही वेळ तशी नाही आहे. परंतु या ठिकाणी धारावीकर जनतेच्या वतीनं, मी ज्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याच्या वतीनं, शिवसेना आणि शिवसेनेची जी सगळी फौज धारावीकरांच्या मागे उभी राहिली, विश्वासानं उभी राहिली, आम्हाला खंबीर साथ दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. राजू कोरडे यांनी अतिशय सविस्तर धारावी प्रकल्पाबद्दल आपल्याला माहिती दिली. आता मी विनंती करतो धारावीच्या आमदार, काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा आमदार वर्षाताई गायकवाड यांना. या ठिकाणी उपस्थित आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी,
सन्माननीय आदित्य ठाकरेजी, सन्माननीय सगळे सन्माननीय मंचकावरचे, ज्यांनी प्रथम मार्गदर्शन केलं ते बाबूराव मानेजी, राजू कोरडेजी, खाली उपस्थित सर्व मान्यवर नेतेगण, कारण सगळेजण सिनियर आहे, तुम्ही लोक खाली बसला, बरं नाही वाटत आहे, पण स्टेजची मर्यादा असेल म्हणून कदाचित तुम्ही खाली बसला असाल. तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंनो, धारावी आमच्या हक्काची, अरे धारावी आमच्या हक्काची आणि मुंबई सुद्धा आमच्या हक्काची. दुर्दैवाने बेबीताई मी ऐकलं. मी धन्यवाद देऊ इच्छिते सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांचे की त्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून, आम्ही सगळेजण मागे पण एकदा एकत्र जमलो होतो, आता मुंबईच्या माध्यमातून एकत्र जमत आहोत. काय झालेलं आहे, दुर्दैवाने काही लोकांना असं वाटायला लागलंय की आपल्या मित्राला आणि आपल्या स्नेहाला किती मदत करायची, आणि म्हणून रोज रोज नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न चाललाय. सर्वप्रथम आजच्या मोर्चाच्या माध्यमातून मला असं वाटतं की या राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे डोळे पण उघडले असतील आणि कान पण उघडले असतील. जनता काय जाणू इच्छिते, जनता काय बोलू इच्छिते, हे त्यांना आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून समजलं असेल. धारावीला जे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. मी घोषणा देतो, शिवसेना शिवसेना, मुंबई आमच्या हक्काची, मुंबई हक्काची, धारावी आमच्या हक्काची. हा आवाज कुणाचा? धारावी बनवण्याचं काम धारावीतल्या जनतेने केलेलं आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन धारावी बनली आहे, जिला आम्ही मिनी इंडिया म्हणतो. धारावीच्या प्रत्येक घरामध्ये कुठला ना कुठला छोटा लघु उद्योग चालतो. धारावीची ओळखच मुळात द बिगेस्ट मायक्रो फायनान्स इंडस्ट्री म्हणून जगामध्ये ओळखली जाते. लेदर असेल, गारमेंट असेल, पॉटरी असेल, रिसायकलिंग असेल, स्टील असेल, असे कुठले उद्योग नाहीये जे धारावीच्या घराघरामध्ये चालत नाहीत. त्यामुळे धारावीची ओळख पहिल्यांदा राज्य सरकारने करून घेतली पाहिजे, केंद्र सरकारने करून घेतली पाहिजे, हे मला या ठिकाणी सांगायचंय. आम्ही आज बघत आहोत, मी काल पण विधानसभेमध्ये भाषण केलं आणि मागील काळात सुद्धा मी विधानसभेमध्ये भाषण केलं होतं की ज्या तऱ्हेने आपल्याला मित्राला फायदा पोचावा म्हणून टेंडर कसं बदललं गेलं आणि टेंडरच्या माध्यमातून ते टेंडर बरोबर अडाणींना देण्याचं काम त्या ठिकाणी झालं. मधल्या काळामध्ये TDR घोटाळा आला, मोठ्या प्रमाणामध्ये FSI देण्याच्या गोष्टी बोलल्या गेल्या, म्हणजे 7 ते 8 पटीने धारावीच्या क्षेत्रफळावर TDR देण्याचं काम झालं. आणि जसं मी काल सांगितलं की 1 लाख करोड पेक्षा सुद्धा जास्त फायदा त्या ठिकाणी देण्याचं काम झालं. जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो मग बोलणार की हे लोक धारावीच्या विकासाच्या विरोधी आहेत, यांना धारावीचा विकास नकोय. अरे आम्हाला तर धारावीचा विकास हवाय, पण आम्ही राज्य सरकारकडे ती अपेक्षा करतो की राज्य सरकारने आमची जबाबदारी घ्यावी. तुम्ही SPU मध्ये 80% शेअर तर अडाणींना दिले, 20% शेअर हे जे आहे ते राज्य सरकारकडे. सर्वे अडाणी करणार, त्यानंतर त्याची स्कूटनी अडाणी करणार, त्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन अडाणी करणार, त्यासाठी एक स्पेशल पोलीस ऑफिसर देण्याचं काम तुम्ही त्यांना केलेलं आहे. म्हणजे ही धारावी डेव्हलपमेंट ही कोणासाठी चाललेली डेव्हलपमेंट आहे? ही पूर्णपणे अडाणींना चाललेली, असं आमचं म्हणणं आहे. या देशाच्या इतिहासामध्ये जी जी सरकारी जमीन दिसते, आमचं दुर्भाग्य म्हणा किंवा आमचं सौभाग्य म्हणा, आम्ही BKCच्या बाजूला राहतो आणि BKCच्या बाजूला राहिल्यामुळे एक्सटेन्शन ऑफ BKC करायचं, स्वतःचे मॉल उभारायचे, मोठ्या मोठ्या 5 स्टार इमारती उभारायच्या आणि धारावीतल्या माणसाला बाहेर काढायचं, ही योजना ह्या धारावी विकासाच्या माध्यमातून सुरू आहे. आणि म्हणून आम्ही हा आवाज त्या ठिकाणी उठवण्याचं काम करत आहोत. कोणत्या अधिकाराने तुम्ही 7 लाख लोकांना धारावीच्या बाहेर पाठवण्याबद्दल बोलताय? म्हणजे 1 लाख कुटुंब तुम्ही बाहेर पाठवणार? अहो, धारावी आम्ही बनवली आहे, जमीन आमची आहे, आमच्या जमिनीवर आमचा अधिकार आहे, तुमच्यासाठी आम्ही नाही ठेवलेली आहे धारावी. अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये आम्हाला स्क्वीज करायचं आणि बाकीच्या ठिकाणी तुमची डेव्हलपमेंट करायची. तुमच्यासाठी GR काढले जातात, तुमच्यासाठी DC रूल बदलले जातात. काय केलं जात नाही सांगा? एक दिवस एक डिपार्टमेंट दुसऱ्याला देताना तुमची वर्क ऑर्डर काढली जाते, अशी तुमची ताकद काय? अडाणींनी मुंबईसाठी काय केलंय? माझा पहिला प्रश्न आहे.
एअरपोर्ट घेतला, पोर्ट घेतले, LIC घेतला, बँका घेतला, आता तुमच्या अंदाजाने आमच्या धारावी राहील. पण मी सांगू इच्छिते की धारावी तुम्ही समजता तशी धारावी नाही. एकतेने लढणारी धारावी आहे आणि धारावीसाठी सर्व पक्ष एकत्र येणारी धारावी आहे. जसं असं बोललं, प्रश्न विचारले मी, तर मला तर साहेब कळत नाही, मी अडाणींना प्रश्न विचारते तर भाजप का उत्तर देते? हा प्रश्न तर अडाणींना विचारतोय, भ्रष्टाचाराबद्दल चौकशी करा असं आमचं सरकारला म्हणणं आहे. पण प्रश्न विचारले की लगेच सरकार येतं, अरे तुम्ही हे आहात, तुम्ही ते आहात. एकदा त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. काय तुमचा आरोप आहे? सातत्याने तुम्हाला माहितीये की खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपाची पद्धत आहे. आणि मला हे सांगायला पाहिजे, या मोर्चाच्या माध्यमातून आज त्यांची कान उघडी झाली असेल, पण त्यांना मनच्या बातेपासून वेळ नसतो, ते लोकांची गोष्ट कधी ऐकणार. आणि म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून एक साथ तुम्ही घालण्याचा प्रयत्न केलाय साहेब, सगळ्यांना एका माळेमध्ये बांधण्याचा प्रयत्न केलाय. मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानते, कारण धारावीचं धारावी पण टिकलं पाहिजे. धारावीला एक्सटेन्शन ऑफ BKC होऊ देता कामा नये, ही माझी या ठिकाणी मागणी आहे. धारावीतल्या प्रत्येक माणसाला धारावीतच घर मिळालं पाहिजे. आमची जी पण जागा आहे त्या ठिकाणच्या आजूबाजूला त्याच सेक्टर मध्ये मिळालं पाहिजे. तुम्ही आम्हाला उचलून कोपऱ्यामध्ये टाकणार आणि तुम्ही या ठिकाणी मोठे मोठे वॉल बांधणार तर ते चालणार नाही. आमच्या रिलीजियस स्ट्रक्चर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजेत. शाळा कॉलेजच्या बाबतीत बाबूराव माने साहेब बोलले, पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की यांची सामाजिक पद आणि आर्थिक पद याच्याच बद्दल आमच्या मनात साशंक आहे. हिंडनबर्ग रिपोर्टच्या नंतर माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मी सांगू इच्छिते की असेंब्लीमध्ये मी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला, ही जबाबदारी कोण घेणार आहे? यांच्याबद्दल एवढे रिपोर्ट आलेले, त्यांची जबाबदारी कोण घेणार? पण सरकारने त्या ठिकाणी कुठलंही उत्तर दिलं नाही. उलट हाऊसिंगचा चार्ज देताना वर्क ऑर्डर देऊन गेले. एकाला एवढे फायदे आणि आमच्या धारावीच्या वाट्याला काहीच नाही. अरे तुम्ही हे सगळ्या कंडिशन बदलल्या, धारावीच्या संख्याने बदलल्या, टेंडर बदलल्या. 2018 मधली पण 30 कंडिशन टेंडर मध्ये परिस्थिती आणि 22 मध्ये पण आमची घरं तेवढीच, पण ह्यांच्यासाठी बदललेले नियम वेगळे. मग हा विकास कोणाचा आहे? हा विकास आमच्या धारावीकराचा नाहीये, हा विकास मोदानींचा असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून ही लढाई लढावी लागेल. ही लढाई एक दुसऱ्याची नाहीये, मला माहिती आहे. ही लढाई लढावी लागेल आणि या लढाईमध्ये साहेब तुम्ही आमच्या बरोबर आलात, आमच्या खांद्याला खांद्या लावून उभे राहिल्यात, त्याबद्दल मनापासून आपले मी आभार मानते. ही लढाई सततची लढाई लढावी लागेल, कारण लढाई खूप मोठ्या माणसाची आहे. ज्या ज्या वेळा तुम्ही बोलता ना साहेब किंवा आम्ही बोलतो ना, लगेच आपण देशद्रोही, राष्ट्रद्रोही, आपण विकासाच्या विरोधामधले म्हणजे प्रश्न कोणी विचारायचे नाही. ही जी नवीन पद्धत सुरू झालेली आहे तिला जनतेनेच आवाज दिला पाहिजे. या ठिकाणी मी आवाहन करते आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना मी विनंती करतो की शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण. छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याची विनंती मी राजू कोरडे यांना करतो. बाबूराव माने यांना विनंती करतो. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालावा आणि मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याची विनंती मी वर्षाताईंना करतो. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा आवाज कुणाचा? यानंतर ज्यांनी या धारावीच्या प्रश्नासाठी गेले कित्येक दिवस स्वतः धारावीत ठाण मांडून बसले, या प्रश्नांचा अभ्यास करून या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम केलं, ते शिवसेना नेते माननीय विनायक राऊत यांना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. अदानीच्या जोकडातून, त्याचबरोबर अदानीचे दलाल म्हणून वावरणारे जे भाजपाचे नेते आहेत त्यांच्या जोकडातून वाचण्यासाठी आणि त्याचबरोबर मुंबई उपनगरातील लाखो वीज ग्राहकांची लुबाडणूक ज्या पद्धतीने अदानी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारी कंपनी मागच्या काही वर्षापासून करते, ते उपनगरातील वीज ग्राहक आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली धारावीच्या T जंक्शन पासून
ते या BKCच्या ह्या मैदानामध्ये उपस्थित झालेल्या हजारोच्या संख्येने उपस्थित झालेल्या धारावीवासी आणि मुंबईवासी नागरिक बंधू भगिनींनो, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत, इतर सर्व नेते आहेत. धारावी बचाव आंदोलनाच्या जवळजवळ 18 पक्षाचे वेगवेगळ्या 18 पक्षाचे नेते आहेत. धारावीच्या आमदार सन्माननीय वर्षाताई गायकवाड ह्या सुद्धा उपस्थित आहेत. आणि हे सर्व तुमची ताकद अदानी सहित अदानींचे पाठीराखे जे दिल्लीला बसलेले आहेत, पंतप्रधान मोदी साहेब यांना दाखवण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मीडियाचे पत्रकार बंधू भगिनींनो, आज खरोखरच वर्षाताईने जे सांगितलंय, उद्धव साहेबांचं मनापासून धारावीकर आणि मुंबई उपनगरवासी मनापासून ऋण व्यक्त करतायत. या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केवळ धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र धारावीच्या अदानीच्या घशात घालण्याचं जे कपट कारस्थान चालवलेलं आहे, त्याच्या विरोधात आपण सर्वजण रस्त्यावर उपस्थित राहिलेलो आहोत. एका बाजूला स्वतःला विश्वगुरु म्हणून घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याच विश्वगुरूंनी अदानीला सुद्धा विश्वातला सर्वात श्रीमंत माणूस बनवण्याची जी शपथ घेतलेली आहे, श्रीमंत त्यांना जरूर बनवा, पण आमच्या धारावी वासियांना उद्ध्वस्त करून अदानीला तुम्ही जर श्रीमंत बनवत असाल तर तुम्हाला सुद्धा माती मोल करण्याची ताकद आज या रस्त्यावर उतरलेली आहे. आज ह्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये हजारोच्या संख्येने विकासक आहेत. ह्या विकासकांना कोणत्या जाचक अटी लावल्या जातात त्याची तुम्हाला माहिती आहे. परंतु 2 दिवसापासून आपल्या या मोर्चावर आणि माननीय उद्धवजी ठाकरेंवर टीका करणाऱ्या, भाजपाच्या चमचागिरी करणाऱ्या, पोपटपंची करणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे की 28 सप्टेंबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2023 ह्या कालावधीमध्ये ह्या मुंबई क्षेत्रामध्ये जे तुम्ही GR काढलात अदानीसाठी, एवढे GR आजपर्यंत कोणत्या विकासासाठी काढले होते का? आणि या प्रत्येक GR मध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही अदानीला वेगवेगळ्या सवलती दिलेल्या आहात. अदानीला सवलती देत असताना प्रत्येक GR मध्ये एका अक्षराने सुद्धा धारावीवासियांना विशेष सवलत दिली असेल तर देवेंद्रजी तुम्ही दाखवून द्या. आणि देवेंद्र फडणवीस, तुमच्या माहितीसाठी मी वाचून दाखवतो की अदानीला नेमकी किती सवलती तुम्ही दिलेल्या आहेत. अदानीच्या प्रत्येक निर्णयाला मुंबई महापालिका, MMRD, बाकीचे सगळे यांनी 15 दिवसाच्या आत मंजुरी देणं बंधनकारक आहे. जर 15 दिवसात नाही दिलं तर ग्रँटेड पकडून अदानीची गाडी पुढे जाणार आहे. नंबर 2, मुद्रांक शुल्कात 100% माफी. नंबर 3, नगर विकास खात्याचा मालमत्ता कर माफी, अधिमूल्य माफ, DCPR मध्ये सवलती, FSI 4 पट प्लस फंजिबल, सुधार शुल्क माफी, विकास शुल्क माफी, छाननी शुल्क माफी, जिना प्रीमियम माफी, 10% जागेवर वाणिज्य जे बांधकाम करतील ते त्या भाजपाच्या सहकारी संस्थांना द्यायचं. वीज विभाग 15 वर्षासाठी कंपनीने केलेल्या जे वीज भरण त्याला GST माफ. या प्रकल्पातून जवळजवळ 150 कोटी चौरस फूट TDR मिळणार. त्याचं इंडेक्सेशन काढून टाकलं. कुलाब्याच्या टोकापासून ते उपनगराच्या टोकापर्यंत कुठेही या TDR वापरला जाईल. अन्य विकासकांना, महामुंबईतल्या सगळ्या डेव्हलपर्सना अदानीकडून कंपल्सरी 40% TDR घ्यावाच लागेल. आणि TDR घेतलेलं सर्टिफिकेट लावल्याशिवाय त्यांना बिल्डिंग प्रपोजलला प्रस्ताव दाखल करता येणार नाही. त्याचबरोबर त्या विकासकांना TDR पैकी
90% एवढ्या धारावीच्या 90% एवढ्या बाजार मूल्याने तो TDR घ्यावा लागेल. धारावीचा विकास करण्यासाठी अदानीला 17 वर्षाची मुदत दिलेली आहे, 17 वर्षाची. आणि त्या 17 वर्षामध्ये जर अदानीने विकास केला नाही तर फक्त वर्षाला 2 कोटी त्याला पेनल्टी लावली जाईल, म्हणजे चणे फुटाण्याची किंमत. पण ह्या 17 वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेला अदानीचा LOI मिळेल अदानीच्या हातात, त्यावेळेला अदानी तो TDR बाजारात विकायला मोकळा होणार आहे. झोपडपट्टीचा विकास कधी हो न तो हो, पण अदानीचं मात्र दुकान त्याच दिवशी चालू होणार आहे. कंपनीला सुधार शुल्क माफ, विकास शुल्क माफ, छाननी शुल्क माफ, जिना प्रीमियम माफ, लेआउट ठेव रक्कम भरण्याची सुविधा. कंपनीला लेआउट ठेव डिपॉझिट भरण्याची गरज नाही. केंद्र शासन कंपनीला IT ऍक्ट अंतर्गत कर लाभ देणार, पूर्णपणे करमाफी. पर्यावरण व नागरी उड्डाण विभागाची मान्यता घेतली तर त्यासाठी जे प्रीमियम भरावं लागेल ते सुद्धा माफी. आणि महानगरपालिकेचं सेवरेज आणि बस डेपोची जागा सुद्धा कंपनीलाच वापरायला लागेल. आता शेवटचा एकच प्रश्न माझा देवेंद्र फडणवीस आणि अदानीच्या पोपटपंची करणाऱ्याला पलीकडच्या एका नेत्याला विचारू इच्छितो. तुम्ही हिम्मत असेल तर सांगा की धारावीकरांना त्यांच्या घरासाठी 400 फूट जागा खरोखरच देणार आहात का? उलट माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस, ज्या पद्धतीने तुम्ही अदानीची पाईप धुवायला सुरुवात केलेल्या आहेत, धारावी वासियांना फक्त 300 चौरस फूटच जागा दिली जाणार. आणि हे जर वाक्य माझं खोटं असेल तर देवेंद्र फडणवीस, तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. पण हे जर खरं असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा द्या आणि अदानीची चाकरी करणार का, असा हा प्रश्न माझा तुम्हाला आहे. आणि यानंतर मी माझं विवेचन याच ठिकाणी संपवतो आणि उद्धव साहेबांना विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करावं. हा चांगला आहे. हॅलो जमलेल्या माझ्या धारावी, मुंबई आणि महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या अनेक वर्षाचा हा प्रकल्प नुसता चर्चेमध्ये आहे. आणि गेले अनेक वर्ष राजू आहेत, बाबूराव आहेत, तुम्ही सगळेजण, वर्षाताई पण आहे, या प्रश्नासाठी आवाज उठवत आहेत. शिवसेनेची पण लोक आहेतच, शिवसैनिक आहेतच. आणि आज मी त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका, मी संपूर्ण मुंबईच काय गरज पडली तर अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन. आणि त्याच्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले आपले मोजके कार्यकर्ते आपण रस्त्यावरती आलेलो आहोत. आणि याचं वर्णन करण्याची गरज नाहीये. आपण, मी माध्यमांना विनंती करतोय की ही दृश्य आपण आपल्या माध्यमातून अदानी आणि त्याच्या बापजादांना दाखवा. आणि ज्यांनी ज्यांनी अदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी बाजारांना सांगतोय, दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या, किती मोठा अडकित्ता आहे, खलबत्ता आहे, अडकित्ता आहे. असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही अदानीचं नाव नाही घेणार. आता तुम्ही घोषणा दिली ना, काय दिली?
ही आपली घोषणा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेले, तुम्हीच सगळ्यांनी नेली. 50 खोके एकदम ओके, पण आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके. यांना 50 खोके आता कमी पडतायत, यांची मस्ती वाढत चालले. एक तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही. वर्षातही तुम्ही जे बोललात की तुम्ही प्रश्न विचारलात अदानीला तर उत्तर देतं भाजप, तरी नशीब समजा तुमची अजून महुआ मोहित्रा नाही केली, कारण त्यांनी प्रश्न विचारला त्यांना तिला निलंबितच करून टाकलं. तर नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जाताय. पण सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना, सरकार आपल्या दारी, हे सरकार अदानीच्या दारी आहे, अदानीच्या दारी. आणि आज आम्ही जे काही तिरिमिरीने उतरलेलो आहोत, आता आपण म्हणालात की धारावीतल्या सगळ्याचा म्हणजे संडास, बाथरूम, नाले, ओढे, गटार, त्याच्यामध्ये सगळे येईल नाही, त्या सगळ्याचा FSI TDR सगळा अदानीला देऊन टाकला. फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा नाहीये. म्हटलं ढगांची गरजच नाही, बिन ढगाच्या सवलतीचा पाऊस एवढा पाडलाय की आणखीन ढगाची गरज काय. देवेंद्र आणि कंपनी म्हणते, म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना, भारतीय जुगारी पार्टी. ओके, हो ना, पुढे बसलेत संजय राऊत, इकडे बसलेत, भारतीय जुगारी पार्टी. ते बाजू मांडतायत काय, उद्धव ठाकरे म्हणे TDR लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय. आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला. पण बिल्डर धारजेकडे तुम्ही आहात. आज मला जी भीती वाटते ही, हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही, हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे. कारण या सवलती ज्या आहेत, मुद्रांक शुल्क माफ, हे माफ, ते माफ, याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे, मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. मग यांना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की, नाही होणार, अजिबात नाही. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की 2.5 वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं. ते खोके कोणी पुरवले असतील, आता तुम्हाला लक्षात आलं असेल. खोके कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल, आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल. आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत, पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं, मग ते 92-93 सालच्या दंगली असतील, बॉम्बस्फोट असेल, पूर असेल, काही असेल, करोना होता, तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक, रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक. सर्व पक्ष माझ्यासोबत असतात. पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिळता येणार नाही, मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना, असा माझ्या मनात प्रश्न येतोय. तुम्ही सांगा हो की नाही. हे सगळे खोके, खोके सरकार, खोके सरकार, 50 खोके एकदम ओके, कशासाठी, कोणासाठी, कोणी दिले, हे आता उघडकीस आलेलं आहे. कारण आपलं सरकार असताना आपण, राजू तुम्ही सांगा, कारण तुम्ही थोडं हिंदीत पण बोललं पाहिजे. पण आता काय होतं, मराठीत एकदा बोलायला सुटलं ना की हिंदी में थोडासा अडखळता आहे, त्याच्यामुळे पहिलं मराठीत बोलायचं बोलून घेतो. पण राजू तुम्ही आणि सगळे अभ्यासक आहात, चालेल ना, शाबास. अरे एवढा धारावीकर मुंबईकर झालाच पाहिजे, त्याला मराठी येतच. पण तुम्ही सांगा, 2.5 वर्षाच्या काळामध्ये, वर्षातही तुम्ही माझ्यासोबत मंत्रिमंडळात होतात, अनिल होते, सगळे होते, आपण कधीतरी धारावीचा गळा घोटू असा एकतरी GR काढला का. मग ते जे काय सांगताय 2018 साल, 2018, अरे 2018 मध्ये आम्ही नव्हतोच, तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो. त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे, आमचं नाहीये. पण आज जो एक आवई उठवली जाते की शिवसेना ही विकासाच्या विरुद्ध आहे, मग माझं त्यांना आव्हान आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये अनिल आपण एक निर्णय घेतला होता, कारण मी लहानाचा मोठा झालो इकडे बाजूला. म्हणजे जर मी असं सांगितलं की धारावीकरांना, भाई और बहनों, मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता है, मैं बचपन से आपका पड़ोसी रहा हूं, आपको काटने वाला मच्छर ही मुझे काटता है, हे असं नातं जोडायला काही जोडू शकतो, पण एक वास्तव आहे.
मी गेली 50-60 झाली, आता 56-60 वर्ष झाली, 60 वर्ष झाली आम्ही कलानगरमध्ये राहतोय. तेव्हाची धारावी कशी होती, तेव्हा इकडे काय होतं, मुळात हा रस्ता होता का, खाडी होती, चौफेर पसरलेली खाडी. पण तेव्हापासून सरकारी कर्मचारी वसाहत होती. आता 4 दिवसापूर्वी मी त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात जाऊन आलो आणि त्यांना पाठिंबा देऊन आलो जुन्या पेन्शन योजनेसाठी. जुनी पेन्शन योजना आपलं सरकार येणार आणि आपण ती लागू करणार. पण त्याच बरोबरीने हे जे वांद्रे वसाहतीतील सगळे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना तिथल्या तिथे घर देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलाय. हा जेवढा झटपट तुम्ही अंमलात आणला तेवढा तो आणून दाखवा, हिंमत असेल तर करून दाखवा, का तोही भूखंड तुम्ही अदानीच्या घशात घालणार आहात. कारण संपूर्ण सबकुच अदानी, धारावी अदानीकडे, मला तर कळलं की देवनाथ सुद्धा अदानीकडे देत आहेत. ती 350 एकर जमीन, ही 650 एकर जमीन. एअरपोर्ट तर आपणच दिलेला आहे, मोतीलाल नगर दिलेलं आहे, नवीन विमानतळ दिलेलं आहे, मिठागर पण आता हो, मिठागराचा आणखीन एक प्रश्न आहे. रेक्लेमेशन अदानी, आदर्शनगर अदानी, अभ्युदयनगर अदानी. म्हणजे राहुल गांधी पूर्वी म्हणाले होते की हे सूटबूट की सरकार है, सूट त्यानं आणि बूट आम्हाला. हे असं नाही चालणार. जर आमच्यामध्ये आलं तर बूट काय असतो ती ही संपूर्ण जनता दाखवून देईल. कारण धारावीमध्ये चपला सुद्धा बनतात. धारावीमध्ये असं काय बनत नाही, लोणची बनतात, पापड बनतात. जास्त नादी लागाल तर पापडासारखे लाटून वॉलेट टाकू उन्हामध्ये आम्ही तुम्हाला. पण सगळं काही देणारी धारावी आहे. म्हणून आमची मागणी पहिली हीच आहे की पात्र आणि अपात्र कोण ही पात्र ठरवणार, ही ठरवणारी पात्र कोण आहेत. ही कुठून तरी पात्र येतात आणि आमच्या लोकांना अपात्र ठरवतात. करोनाचं संकट जेव्हा आलं होतं मुंबईवरती, धारावीवरती, सगळे घाम फुटला होता. दिल्लीतनं फोन यायचे, उद्धवजी क्या करेंगे, क्या करना है, ऐसा करो वैसा करो. म्हटलं तुम्ही थाली बढ़ाओ, हम हमारा काम करते हैं. तुम्ही फक्त एवढंच सांगा, गो करो ना गो, थाली बढ़ाओ, कोलांटे उड्या मारा, दिवे लावा, दिवे वेजवा, हेच धंदे तुम्ही केले. पण धारावी सुद्धा करोनाशी लढली. अरे करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल काय. पण त्या करोनाच्या काळामध्ये आपल्या सरकारने पात्र अपात्र नाही ठरवलं. कोण तू पात्र आहेस का, करोना झाले पण पात्र, म्हणजे करोना व्हायला पात्र नाही, धारावीत राहायला पात्र आहेत का, तर तुला उपचार करतो, नाही तर बाहेर जा. नाही केलं आम्ही. मग करोनामध्ये पात्र अपात्र आम्ही नाही केलं तर विकास करताना पात्र अपात्र ठरवणारे तुम्ही कोण. बरं, यांचा डाव लक्षात घ्या. आता हे अपात्र जे आहेत त्याला म्हणे त्या मिठागरात टाकणार. अजूनही मिठागराचा निर्णय झालेला नाही, पण मिठागरामध्ये टाकणार. म्हणजे कळत न कळत म्हणजे ती जागा सुद्धा 99 वर्षाच्या लीजने अदानीला देणार. इथली लोक उचलणार, तिकडे टाकणार. आतापर्यंत फक्त 50-55 हजार पात्र आहेत, लाखाच्या वरती अपात्र ठरवलेत अजून. म्हणजे इथली उचलणार, मिठागरात टाकणार, पुन्हा मिठागराचा पुनर्विकास. म्हणजे मिठागर सुद्धा अदानीला. म्हणजे मिठाचा खडा ठीक आहे, तुम्ही अख्खं मिठागर टाकताय, मग सगळं अदानीला जाऊन टाकताय. बरं, एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरांना काय होणार आहे. 300 फूट घर, 350 फूट घर का, 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे. 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे. आमचा विकासाला अजिबात विरोध नाहीये, पण एक तर धारावीकरांना जिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे. आणि ट्रान्झिट वगैरेचे चोचले चालणार नाहीत. कारण रेल्वे लँडमध्ये जे तुम्हाला तिकडे बसवणार आहेत, ही रेल्वे लँड मालकीची नाही, भाड्याची आहे. ती सुद्धा तात्पुरती दिलेली आहे. उद्या हे तुम्हाला तिकडे शिफ्ट करतील आणि आले रेल्वेच्या मना आम्हाला रेल्वे लँड पाहिजे. अदानी म्हणतील मी काय करू. त्यावेळेला जे सरकारने दिलं ते सरकार गेलं, आता जाईल तुमच्या अंगावरनं गाडी. रेल्वे लँडमध्ये पाहिजे असेल तर अदानीने त्यांचं घर बांधावं, माझ्या धारावीकरांचं घर नाही बांधायचं. आणि धारावीकरांच्या घरामध्ये हा एक कोणतरी लघु आणि सूक्ष्म मंत्री आहेत, पण ते लघु आणि सूक्ष्म उद्योग हे धारावीतल्या घराघरात चालतात. काय बनत नाही धारावीमध्ये. मगाशी म्हटलं लोणची पापड तर बनतात, चांगली जॅकेट बनतात, बूट बनतात, अगदी ऑपरेशनला लागणारा धागा सुद्धा तिकडे बनतो. मग आम्ही कुठे विरोध करतोय. आमची आग्रही मागणी हीच आहे की ज्याप्रमाणे एक पूर्वी म्हाडानी इकडे एक कोपरा विकसित केला होता ना, म्हाडानी केला होता. आज आपण बीडीडी चाल करतोय, सरकार करते, तसंच धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे. आणि याच्यामध्ये ज्या काय अटी तटी आहेत त्याच्या सवलती आणि त्यांचे अधिकार वाढवून देण्याची मुभा ठेवण्यात आलेली आहे.
एक तर त्यांचं प्रपोजल आल्यानंतर त्याला परवानगीची गरज नाही, 15 दिवसात द्या नाही तर जा उडत, आम्ही चाललो पुढे. असा कोणत्या बिल्डरला तुम्ही ह्या सवलती दिल्यात? आणि का आम्हाला भीती वाटणार नाही? हे भाजपचे जे सरकार आहेत, दलाल आहेत. एक तर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाहीये. कारण शिवसेना निवडणुकीतले तर शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबई महापालिकेत येईल, मग आमचं अदानीचं काय होणार? विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी परत येईल, मग अदानीचं काय होणार? अरे आमचं सरकार आज नाही तर उद्या येणार आणि तेव्हा काय करायचं ते आम्ही करणार. पण शिवसेना ही आमच्या मित्रांच्या विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं. माझा पक्ष चोरलात, माझं चिन्ह चोरलात, पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही? माझ्यावरती असलेला विश्वास कसा चोराल तुम्ही? विश्वास चोरून नाही कमवतायत. आणि सरकारकडे कदाचित कागद पेन आणि ऑफिस असेल, पण मी त्यांना सांगू इच्छितोय की तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात आहेत. हे रस्ते आमच्या ताब्यात आणि ताकद रस्त्यावरची तुम्हाला मी दाखवतोय. संपूर्ण जे काय आहे ते चिरडून टाकायचं. अनेक जणांना आज ह्या धारावीसाठी एवढी गर्दी का झाली हेच कळत नाहीये. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली 1960 साली, मुंबई महाराष्ट्राला आपण मिळवली. मराठी माणसांनी रक्त सांडलं, 105 हुतात्मे झाले. ते हुतात्मा स्मारक तिकडे आहे. ते उगाच तिकडे कोणाचा तरी एक पुतळा उभा करायचा म्हणून नाही केलेला. तर मुंबईसाठी ज्यांनी प्राण दिले, रक्त सांडलं, त्यांचं एक स्मारक आहे, तिकडे जाऊन आपण वंदन करत असतो. त्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठेही नव्हता. लढायची वेळ आली की भाजपा कुठेही नसतो. मग ती दंगल असो काही नसो, विकायची खरेदी विक्रीची वेळ आली की पुढे येतात पटपट पटपट बोलायला. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील, सगळ्यांनी जे काय आपल्या प्राणाची आहुती दिली ती भाजपच्या जावाईला मुंबई आंदण देण्यासाठी नाही. भाजपच्या जावाईला अदानीला मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेलं नाहीये. हे आम्ही कमावलेली मुंबई आहे. आणि याद राखा, आमच्या मुंबईला जर हात लावण्याची हिंमत केली, तोडण्याची तर भाषाच करू नका. जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, मुद्दामून मी हे तुमच्यासमोर का बोलतोय की हा प्रश्न केवळ धारावीचा नाहीये, हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे. एक तर आजपर्यंत जो काही विकास मुंबई महापालिका करते, कोस्टल रोड सुद्धा मुंबई महापालिका करते मुंबईकरांच्या पैशाच्या जोरावरती. ज्याला आपण टोल लावणार नव्हतो त्याच्यावरती हे टोल लावणार आहेत. ही टोलधाडच आहे. बोलतो सगळे एक एक बोलतो. तेव्हा जे काय सगळं झालं होतं त्याच्यामध्ये भाजपा नव्हते. खरेदी विक्री करायला भाजपा येते. आणि मग तो लढा जो काय झाला होता, संपूर्ण मुंबई पेटली होती, महाराष्ट्र पेटला होता आणि मग मुंबई मिळाली. आज त्यांनी मुंबईचा विकास हा दिल्लीवरनं नीती आयोगाच्या माध्यमातून करायचं ठरवलेले. कशासाठी? मुंबईमध्ये कधी असं झालं नव्हतं. ह्यांनी बिल्डर पालकमंत्री केला आणि त्या पालकमंत्र्याचं ऑफिस मुंबई कॉर्पोरेशनमध्ये ठेवलेलं आहे. बिल्डर पालकमंत्र्याचं ऑफिस महापालिकेत का? अदानीचं आल्यानंतर पटपट सह्या करून द्यायला. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे. घर तर पाहिजेच, पण कोळीवाड्याचं काय करणार? कुंभारवाड्याचं काय करणार? ज्यांचे उद्योग त्यांच्या घरामध्ये आहेत त्यांचं काय करणार? माहीम नेचर पार्क तो सुद्धा गिळलेला आहे. म्हणजे असं काहीच शिल्लक ठेवायचं नाहीये. सगळं काही त्यांना घशात घालून टाकायचं. पण एवढे सोपं नाहीये, अजिबात नाहीये. आज या लढ्याची सांगता नाहीये, या लढ्याची सुरुवात झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, एक तर घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. आणि जिथल्या तिथे घर, पात्र अपात्र आम्ही मानत नाही. व्यवसायाला सुद्धा जागा दिली पाहिजे. कोळीवाड्यांचं सीमांकन करा, कुंभारवाड्यांचं करा. ज्यांना ओपन एअर म्हणजे पापड वाळवतायत, लोणची करतायत, आणखीन काय असेल त्यांना त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली जागाही तिथे दिलीच पाहिजे. ही आमची सगळ्यांची मागणी आहे. तिथे मिळालंच पाहिजे, जायचं नाही, हलायचं नाही. आणि त्याने असं मी ऐकतोय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे. पोलिसांना सुद्धा सांगतोय, सरकारी येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका. तुमचा रेकॉर्ड खराब करू नका. नोंद तुमच्याकडे पण होते, नोंद जनतेकडे पण होते. सरकार कधी येतं आणि कधीही जातं,
पण तुम्ही तुमच्या ते सदरक्षणाय खल निग्रणाय त्याला मात्र सोडू नका, त्याच्या मागे उभे राहा तुम्ही. आणि काही निवृत्त पोलीस ते आणि त्यांचे गुंड इकडे सोडलेले आहेत. पण ही गुंडागर्दी जर का झाली तर ती तिथल्या तिथे ठेचून टाका. तुमच्यासोबत नाही पोलीस आले तर मी तुमच्यासोबत येईन, मी येईन. आज जो माझ्यावरती खास करून आरोप केला जातो की हे प्रकल्प विरुद्ध आहेत, मी विरुद्ध नाहीये, प्रकल्पाचे विरुद्ध नाही, हे माझे धारावीकर आहेत. पिढ्यानपिढ्या ज्या एका वातावरणात राहत आहेत त्या वातावरणामध्ये एक रात्र अदानीने काढून दाखवावी, एक रात्र. मग तुम्ही उंच उंच टॉवर बांधणार, ते टॉवर असे बांधणार की तुमच्या घरामध्ये ऊनच येणार नाही, म्हणजे संपूर्ण कुबट वातावरण सगळं ते करून टाकणार. माझं तर जाहीर मागणं आहे, जे मी पहिलं बोललोय की जिथल्या तिथे घर, चावी दिल्याशिवाय घर सोडणार नाही. दुसरी गोष्ट, जर धारावीमध्ये तुम्हाला एवढा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरती स्क्वेअर फूट हा TDR म्हणतोय, 100 कोटीच्या वर. मग यांच्या पिढ्यान बसून काही न करता, हात न हलवता सुद्धा खात बसतील एवढा TDR तिकडे मिळतोय. हा सगळीकडे वापरणार, म्हणजे मुंबईत तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा. एवढंच नाही, जर जे विनायक राऊत म्हणाले की कोणाला TDR पाहिजे असेल तर अदानीच्या दुकानात पहिलं जायचं, तिकडनं घ्यायचं, त्याचं सही सर्टिफिकेट लावायचं आणि मग पुढच्या परवानगीसाठी, म्हणजे इकडे परवानगीशिवाय अदानी सुटलाय आणि तिकडे अदानीच्या परवानगीशिवाय तुमचा विकासच होणार नाही. तुमचा म्हणजे जे मुंबईत इतरत्र आहे, म्हणजे सगळ्या झोपडपट्टी योजना असतील, आणखीन कुठल्या योजना असतील, घरं बांधायचं असेल, नाही, पहिला अदानीकडनं TDR घ्या. आणि हा विकास करायचाच असेल तर मग या धारावीमध्ये माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरं द्या, माझ्या गिरणी कामगारांना घरं द्या, सफाई कामगारांना घरं द्या, सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्या, ज्यांच्यावरती मुंबईचा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचा डोलार आहे. आणि मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे, पण हे त्यांना पचत नाही आहे. मुंबईमध्ये संपूर्ण आर्थिक केंद्र कसं, मुंबईला कसं चिरडायला पाहिजे, कसं ठेचून टाकायचं, चेचून टाकायचं, सगळं काही गुजरातला न्यायचं. अरे साधी आपल्या वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातला नेली. आता काही जण म्हणतात तिकडे नेले म्हणून हारले, माझं काय म्हणणं नाहीये. म्हणजे एका दिवसाच्या मॅचमध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली, म्हणून काही जण भारत हारताना सुद्धा हसतानाचे फोटो आपण व्हिडिओवरती टीव्हीवर पाहिले. कोण, मी नाही बनत, आपण सगळ्यांनी पाहिले. नाही, मी नाही बोलत, अगदी सुषमाताईच्या भाषेमध्ये बोलायचं, राजे हो मी बोललो का, मी अजिबात बोललेलो नाही. पत्रकारांनी नोंद घ्यावी, तर मी अजिबात बोललेलो नाही. हे टीव्हीवाल्यांनी दाखवली ते मी सांगतोय. कारण त्यांना भारत, आपला हिंदुस्थान जिंकेल की हारेल ह्याच्याशी देणं घेणं नव्हतं. किती जमले पैसे, कारण तो सगळा जो काही कारभार झाला, ती जी काही सगळी उलाढाल असेल होते, जी मुंबईला झाली असती, महाराष्ट्राला त्याचा फायदा मिळाला असता, तो हे गुजरातला घेऊन गेले. असे हे नतदृष्ट. फॉक्सकॉन नेला, सगळं नेलं. म्हणून ह्या सगळ्या घरांना, ह्या सगळे जे माझे मुंबईसाठी लढणारे जे आहेत, पोलीस आहेत, सरकारी कर्मचारी सगळे आहेत, त्यांना तर घरं द्या. आणि गुजरातला पळवलेलं जे आर्थिक केंद्र आहे, तसं दुसरं आर्थिक केंद्र मला माझ्या धारावीमध्ये पाहिजे. या धारावीचा प्लान पाहिजे ना तुम्हाला. हा माझ्या धारावीचा प्लान आहे. जे आर्थिक केंद्र इकडे होणार होतं, ती जमीन घातली बुलेट ट्रेनच्या कशात, ती सुद्धा जाणार गुजरातला. मग काय मुंबईसाठी, मुंबईत राहिलं काय, म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा, नासून टाकायची, पुन्हा मुंबईची बदनामी करायची. कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार, मग हा जगातला सगळ्यात मोठा TDR भ्रष्टाचार आहे. जे आज संजय राऊत बोललेत, हा जगातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा आहे. तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटले ना, पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या, तो पहिला वर घ्या. मागे आम्ही हा असा मोर्चा काढला होता, आदित्यने नेतृत्व केलं होतं, सगळे तुम्ही होतात. महापालिकेत केवळ 1.5 वर्षात केलेले घोटाळे त्यावेळेला आपण बाहेर काढले होते. कुठे चौकशी? रस्त्याचा घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, यानी तुम्ही कुठले ते मशीन, त्याचे घोटाळे, सगळे घोटाळे. हो आहे ना, तो बरोबर, हे सेबी समोरच. पण सेबीमध्ये सुद्धा त्यांची काही माणसं असू शकतात, त्यांनी चौकशी केली पाहिजे. हा योगायोग आहे की सेबी समोर हा मोर्चा निघालाय.
तर हा मला वाटतं की समजने वालों को इशारा काफी है. हा इशारा मोर्चा आहे. हे बघा अजून ते शेवटचं टोकच मला दिसत नाहीये, अगदी दूरपर्यंत पोहोचलेलं आहे. हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, हा आवाज अहमदाबाद पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हा आवाज जे त्यांचे चेले चपाटे, दलाल, सुपारीबाज, सगळे भाडोत्री, त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की हा आवाज जर का तुमच्या कानापर्यंत पोहोचत नसेल तर हा आवाज तुमच्या कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना एक विनंती आहे की शांतपणे आपण शांतपणे इथे आलात, असं शांतपणे आपण जायचंय. त्या जाण्याच्या सभा संपण्याच्या पूर्वी राष्ट्रगीत होईल. कृपया राष्ट्रगीतासाठी आहे तिथेच 2 मिनिटं उभं राहा. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 जय. भारत माता की शिवसेना. उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढ़ो.